नमस्कार, आपण बघत आहात क्राईमनामा महाराष्ट्र। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। बातमी आहे पारत पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील। पारत पोलीस स्टेशनचे एपीआय संतोष माने हे आपल्या कामात व्यस्त असताना त्यांना गुप्त माहितीद्वारे माहिती मिळाली की एका निळ्या कलरच्या ॲपेमध्ये कुणीतरी गौमांस घेऊन येत आहे। या माहितीवरून एपीआय संतोष माने यांनी त्वरित वरिष्ठांशी संपर्क करून चर्चा करून सापळा रचला आणि गौमांस विक्री करणाऱ्याला अटक केली। याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया। पारत पोलिसांची कसायावर कारवाई। आज रोजी पारत पोलिसांना खबरामार्फत खबर मिळाली की गाव शिवणा तालुका सिल्लोड येथून निळ्या रंगाच्या आपे ज्यावर अजय ट्रेडर्स असं लिहिलेलं आहे, हा आपेधारक धावडा व वाळ सावंगी परिसरामध्ये गोमांस विक्री करण्याकरता येत आहे। गोमांस विक्री करण्याकरता कसाई येणार ही माहिती मिळताच पारत पोलीस स्टेशनचे एपीआय संतोष माने यांनी वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन शिवणा धावणा रोडवर भल्या पहाटे साध्या वेशामध्ये सापळा लावला आणि निळ्या रंगाच्या आपेची वाट बघू लागले। बराच वेळ वाट बघितल्यानंतर दूरवरून निळा आपे येताना दिसला। आपे जवळ येताच पोलिसांनी आपे थांबवला आणि चालकाला नाव विचारले असता त्यानं आपलं नाव इरफान शब्बीर कुरेशी, राहणार शिवणा, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर असं सांगितले। आपेची तपासणी केली असता गाडीमध्ये लपवून आणि झाकून ठेवलेले गोमांस मिळून आले। पारत पोलिसांनी गोमांससह मालवाहतूक ॲपे गाडी नंबर MH04EB 7819 अंदाजे किंमत 1 लाख रुपये जप्त केला। ही कारवाई पारत पोलीस स्टेशनचे एपीआय संतोष माने, एएसआय जयभाये, पीसी सुनील जाधव, पीसी फोलाने, पीसी संतोष जाधव आदींनी एसपी अजय कुमार बंसल, एएसपी आयुष नोपानी, एसडीपीओ काटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली।